पालघरमध्ये एका शासकीय अधिकारी असलेल्या महिलेवर 5 सेकंदांमध्ये तब्बल 8 वार केल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावरती 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला। ही घटना खरं तर 3 दिवसांपूर्वीची आहे आणि मुळात ही महिला कोण, तिच्यावर वार कुणी केले, का केले, असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते। याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मिळालेली आहेत, कारण या प्रकरणामधल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। त्यामुळे त्याच्या तपासामधून नेमकं पोलिसांना आतापर्यंत काय काय माहिती प्राप्त झाली आहे हेच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। स्नेहल सावंत असं या प्रकरणामध्ये जखमी झालेल्या महिला शासकीय कर्मचाऱ्याचं नाव आहे। स्नेहल सावंत या मूळच्या सातारच्या आहेत, मात्र सातारमध्ये जरी त्यांचं आतापर्यंतचं शिक्षण वगैरे सगळं झालेलं असलं तरी सुद्धा नोकरीच्या निमित्तानं त्या सध्या पालघरमध्ये वास्तव्याला आहेत। पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक या मोठ्या पदावरती त्या कार्यरत आहेत। मात्र घडलेलं असं होतं की ज्या दिवशी शुक्रवारची ही सगळी घटना आहे, शुक्रवारी ऑफिस संपल्याच्या नंतर स्नेहल सावंत या पायी निघालेल्या होत्या चालत चालत। त्याच वेळेस अमोल मुळे नावाचा एक आरोपी आधीपासूनच त्यांच्या वाटेमध्ये दबा धरून बसलेला होता। त्याला हे ठाऊक होतं की त्या दररोज याच रस्त्याने जातात, त्यामुळे तो ऑलरेडी त्या ठिकाणी एक धारधार कोयता सोबत घेऊन बसलेला होता। ज्या वेळेस त्याला स्नेहल सावंत या चालताना दिसल्या त्यावेळेस मात्र तो पाठीमागून आला आणि त्यानंतर 5 सेकंदांमध्ये अवघ्या त्यानं 8 वार केले। हे वार प्रकर्षानं डोक्यामध्ये, पाठीवर, मानेवर अशा पद्धतीनं केलेले होते की जेणेकरून त्या जागीच मृत्यूमुखी पडतील या उद्देशानं खरं तर हे वार केलेले होते। 8 वार केल्याच्या नंतर हा कोयता त्यांच्या शरीरामध्ये अडकून राहिला आणि हा जो आरोपी आहे तो घटनास्थळावरून पसार झाला। त्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्नेहल सावंत यांना पाहिलं आणि तातडीनं त्यांना रुग्णालयामध्ये दाखल सुद्धा केलं गेलं। त्यांच्यावर सगळ्यात पहिल्यांदा प्राथमिक उपचार केंद्रामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू होते, मात्र त्यांची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळे, प्रकृती बिकट असल्यामुळे त्यांना लगेचच एका खासगी रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल केलं गेलं आणि तिथे त्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। मात्र हा सगळा प्रकार नेमका का झाला, हा खूप महत्त्वाचा प्रश्न होता। पोलिसांना सीसीटीव्ही मिळालेलं होतं, त्यामुळे सीसीटीव्हीच्याच माध्यमातून आरोपीचा शोध सुरू केला गेला। त्यावेळेस आरोपीची ओळख ही अमोल मुळे नावाचा आरोपी आहे इतकीच निष्पन्न झालेली होती। पोलिसांनी वेगवेगळी पथकं त्याच्या शोधासाठी रवाना केलेली होती। त्यानंतर वरखुंटी नावाचा एक परिसर आहे जो पालघरमध्येच आहे। 2 दिवसांच्या नंतर हा आरोपी वरखुंटीमध्ये अतिशय संशयास्पदरित्या कसल्या तरी ट्रान्समध्ये किंवा नशेत असल्यासारखा किंवा प्रकृती गंभीर आहे वगैरे अशा काहीतरी एका ट्रान्समध्ये गेल्यासारखा तो बसलेला पाहायला मिळाला। त्यानंतर लगेच स्थानिकांनी ही माहिती जी आहे ती पोलिसांना दिली। पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जेव्हा त्याला पाहिलं गेलं त्यावेळेस निष्पन्न झालं की हा तोच आरोपी आहे, हा अमोल मुळेच आहे। मात्र त्यावेळेस अमोल मुळे हा ट्रान्समध्ये किंवा प्रकृती बिघडल्यासारखी यासाठी वाटत होता कारण त्यावेळेस त्यानं चक्क विष प्राशन केलेलं होतं। पोलिसांनी तातडीनं त्याला ताब्यात घेतलं, त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलं। त्याच्यावरती सुद्धा सध्या उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंतच्या तपासात असं निष्पन्न झालंय की स्नेहल सावंत आणि अमोल मुळे हे दोघे सुद्धा सुरुवातीपासून एकमेकांच्या ओळखीचे आहेत। दोघांमध्ये काही वर्षांपासूनचे प्रेम संबंध आहेत, मात्र मागच्या काही महिन्यांपासून या दोघांमध्ये सातत्यानं वाद व्हायचे। हे वाद इतके टोकाला गेले की याच वादातून स्नेहल सावंत यांचा काटा काढण्यासाठी म्हणून अमोल मुळे याने त्यांच्यावरती वार केले आणि इतकं करून तो थांबला नाही। वार करून जेव्हा तो पसार झालेला होता, फरार होता, या फरार असतानाच्या कालावधीमध्ये त्यानं स्वतःला सुद्धा संपवण्याचा प्रयत्न केला। त्यानं एकदा गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा गळफास जो होता किंवा ती जी दोर होती ही दोर तुटली आणि त्यामुळे तिथे त्याचा मृत्यू झाला नाही। त्यानंतर मात्र त्यानं विष प्राशन करायचं ठरवलं। त्यामुळेच त्यानं ज्यावेळेस तो पोलिसांना सापडला त्याच्या काही काळ आधीच त्यानं विष प्यायलेलं होतं आणि मग तो त्या ठिकाणी जाऊन बसलेला होता। पण पोलीस वेळेमध्ये पोहोचले, त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। सध्या स्नेहल सावंत आणि अमोल मुळे या दोघांवरती सुद्धा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पण नेमकं या दोघांमध्ये एवढं काय घडलेलं होतं की अमोल मुळे यानं थेटपणे त्यांच्यावरती वार करण्याचा प्रयत्न केला, ठार मारण्याचा प्रयत्न केला, या सगळ्याचा शोध घेतला जातोय। त्याचबरोबर इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या महिलेबरोबर जर भर दिवसा 6-6:30च्या उजेडामध्ये असे सगळे प्रकार घडत असतील तर सर्वसामान्य महिलांचं काय, हा खूप मोठा प्रश्न आता उपस्थित होत असलेला पाहायला मिळतोय। अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बात। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
प्रकारची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.